नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. नुकताच अधिक मास संपला आहे आणि अधिक मास झाल्यानंतर लगेचच 18 जून 2026 रोजी गुरुपुष्य अमृत योग आहे. या दिवशी विनायक चतुर्थी देखील आहे. म्हणजे सर्व कार्य सिद्धिकारक असा हा योग आहे. कुठलेही नवीन कार्य सुरू करण्यासाठी, नवीन साधना सुरू करण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, सोने खरेदी, जागा खरेदी, वाहन खरेदी, जागेचं बुकिंग करण्याकरता गुरुपुष्य अमृत योग हा अत्यंत भाग्यकारक मानला जातो. आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर होण्यासाठी गुरुपुष्य अमृत योगावरती विशिष्ट पूजा, मंत्र, साधना तसेच काही लक्ष्मीकारक उपाय आपण आवश्यक करावे. 18 जून 2026 रोजी गुरुपुष्य अमृत योगाचा मुहूर्त काय आहे, या दिवशी आपल्या घरामध्ये पूजा कशी करावी, कोणते लक्ष्मीकारक उपाय करावेत आणि आपले गुरु स्वामी महाराज यांची कोणती सेवा करावी अशी काही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रथम आपण बघूया 18 जून रोजी गुरुपुष्य अमृत योगाचा मुहूर्त काय आहे. गुरुपुष्य अमृत योग सुरू होईल सूर्योदयापासून, म्हणजे सकाळी 6:04 सुरू होईल आणि सकाळीच 11:32 हा गुरुपुष्य अमृत योग संपणार आहे. तर आपण या गुरुपुष्य अमृत योगाच्या मुहूर्तावरती म्हणजे सकाळी सेवा उपाय आवश्यक करावी. अगदी ज्यांना अशक्य असेल त्यांनी संध्याकाळी करा. म्हणजेच बघा, तुमच्या वेळेनुसार तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी या वेळेत कधीही करू शकता. गुरुपुष्य अमृत योग म्हणजे काय, तर गुरुवारी ज्या वेळेला पुष्य नक्षत्र येतं त्यावेळेला हा गुरुपुष्य अमृत योग तयार होतो. सर्व नक्षत्रामध्ये पुष्य नक्षत्र सर्वश्रेष्ठ मानलं जातं. या नक्षत्रावरती माता लक्ष्मींचा जन्म झाला होता. पुष्य नक्षत्राचा स्वामी आहे गुरु आणि म्हणून या दिवशी गुरूंची साधना करणं अत्यंत भाग्यकारक मानलं जातं. त्यामुळे गुरुवार पुष्य नक्षत्र हे सर्व कार्यसिद्धिकारक असा योग तयार होतो. ज्यावरती माता लक्ष्मीची जर आपण सेवा केली तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होते. तसेच नवीन सेवा, नवीन संकल्प, नवीन कार्य, जागा खरेदी, सोने खरेदी यासाठी देखील हा योग अत्यंत भाग्यकारक मानला जातो. गुरुपुष्य अमृत योगावरती तुम्ही ज्या दिवसभरामध्ये तुम्ही ज्या काही सेवा केल्या, काही उपाय केले, तर बघा याचा निश्चित त्याचं फळ देखील तुम्हाला मिळणार आहे. कारण आपण केलेली कुठलीही सेवा कधीही वाया जात नाही. त्याचं फळ आपल्याला 100% मिळत असतं. आपण फक्त मुखामध्ये श्री स्वामी समर्थ असं म्हटलं तरीही त्याचं फळ आपल्याला स्वामी महाराज बरोबर देत असतात. आणि त्यामुळे निश्चित मनाने गुरुपुष्य अमृत योगावरती दिवसभरामध्ये ज्या गोष्टी करणं शक्य होणार आहे त्या करा आणि गुरुबळ मजबूत करून घ्या. आणि गुरुबळ मजबूत असणं देखील खूप गरजेचं असतं. ज्याचं गुरुबळ मजबूत असतं त्याला कुठल्याही कामामध्ये अडचणी येत नाहीत. तर असो, चला सुरुवात करूया. आपल्याला गुरुपुष्य अमृत योगावरती नेमकं काय काय करायचं आहे. नंबर 1, तर सर्वप्रथम आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद म्हटलं तर गुरुग्रह मजबूत करण्यासाठी फार महत्त्वाचे असते. त्यामुळे अंघोळीच्या पाण्यात हळद टाकून जर आपण अंघोळ केली तर आपले गुरुग्रह हा मजबूत होत असतो. या व्यतिरिक्त आपल्याला जर कोणाची दृष्ट लागलेली असेल तर ती निघून जाण्यासाठी देखील मदत होत असते. आणि त्यामुळे प्रत्येक गुरुवारी आपल्याला हे काम करायचं आहे. अगदी घरातील लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाने जर हा उपाय केला तर सगळ्या सदस्यांचं गुरुबळ हे मजबूत होण्यासाठी मदत होईल. नंबर 2, त्यानंतर दुसरं जे काम आहे ते म्हणजे आता बघा, आपलं घर स्वच्छ करण्यासाठी आपण झाडलोट करत असतो, फरशी वगैरे पुसत असतो, पण डोळ्यांना न दिसणारी जी नकारात्मकता आहे तर ती घालवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर थोडंसं गोमूत्र घ्यायचं आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि फुलाने किंवा मग तुम्ही हाताने शिंपाडलं तरीही चालेल. पण संपूर्ण घरामध्ये अशा प्रकारे आपल्याला हळद आणि गोमूत्र आपल्या संपूर्ण घरामध्ये हे शिंपडायचं आहे. नंबर 3, आता त्यानंतर आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन देखील बघा करायचं आहे, की जे की आपण दर गुरुवारी करतच असतो. हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्या उंबरठ्याची पूजा देखील करायची आहे. मुख्य दरवाजा देखील पुसून घ्यायचा आहे आणि बघा त्या दरवाज्यावर देखील आपल्याला शुभ लाभ असं लिहायचं आहे. आता हे सगळी जी कामं आहे ते आपण दर गुरुवारची आहे, तर त्यामुळे त्यात काही नवीन असं काही नाही. तुम्हाला ते सहज देखील करणं सोपं होणार आहे आणि ते लवकर देखील तुमचं होणार आहे. नंबर 4, त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता तुपाचा दिवा प्रज्वलित करत असताना त्यामध्ये चिमूटभर हळद घातली तर नक्कीच गुरुबळ हे मजबूत होणारच आहे, पण लक्ष्मी माता देखील आपल्यावरती प्रसन्न होणार आहे. आता हा दिवा कुठे लावायचा, तर बघा मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला लावायचा. जेव्हा आपण घरात प्रवेश करतो तशा पद्धतीने दरवाजाकडे तोंड करून उभं राहायचं आणि आपली जी उजवी बाजू येईल त्या बाजूला तो दिवा लावायचा. जोपर्यंत पेटता राहील तोपर्यंत तो पेटून द्यायचा आहे. नंबर 5,
त्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य देखील द्यायचं आहे. सूर्याला रोजही अर्घ्य दिलं जातं, पण जर तुम्ही देत नसाल तर कमीत कमी गुरुपुष्य अमृत योगा दिवशी का होईना पण तुम्हाला सूर्याला अर्घ्य हे द्यायचं आहे. त्यामध्ये बघा, एक तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्या, त्यामध्ये एक फूल टाकायचं, त्यानंतर हळदी कुंकू टाकायचं, अक्षता टाका आणि अशा पद्धतीने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. आता सूर्याला अर्घ्य हे तुम्ही रोजच दिलं पाहिजे, पण या दिवशी नक्की द्या. नंबर 6, त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये स्वस्तिक काढायचं आहे. थोडंसं गाईचं तूप घ्या, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. कुंकू टाकलं तरीही चालेल. कुंकू आणि हळद हे दोन्ही गोष्टी आपल्याला त्या तुपामध्ये टाकायच्या आहे आणि त्याने स्वस्तिक आपल्याला बनवायचं आहे. कोठे तर बघा, मुख्य दरवाज्यावर एक, त्यानंतर तुळशी मातेजवळ, त्यानंतर आपली जी गॅसची शेगडी आहे त्या गॅसच्या शेगडीवर किंवा तिथल्या ज्या एखादी स्टाईल असेल तर त्या स्टाईलवर आपल्याला अशा प्रकारचं स्वस्तिक हे बनवायचं आहे. बाजूने 2 उभे रेषे देखील द्यायचे आहेत आणि मनोभावे आपल्या घरामधलं वातावरण मंगलमय होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. कारण स्वस्तिक म्हटलं तर मांगल्याचं प्रतीक आहे. स्वस्तिक काढल्याने आपल्याला देखील खूप प्रसन्न वाटत असतं. त्यामुळे हे शुभचिन्ह आपल्या मुख्य दरवाज्यावर, आपल्या किचन ओट्यावर आणि तुळशी मातेजवळ आपल्याला आवर्जून काढायचं आहे. नंबर 8, त्यानंतर आपल्या देवघराजवळ देखील एक तुपाचा दिवा या दिवशी आवश्यक लावायचा आहे. शक्यतो त्या दिव्यामध्ये लाल रंगाची वात लावण्याचा प्रयत्न करावा. बघा, लाल रंगाचा जो कलावा मिळतो त्या कलावीची वात आपल्याला लावायची आहे. कारण जेव्हा आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा करतो तेव्हा कापसाची वात बनवण्यापेक्षा जर बघा लाल रंगाच्या धाग्याची आपण जर अशी वात बनवली तर निश्चितच लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत होत असते. तुमच्याकडे नसेलच मग कापूस घेतला, त्याला थोडंसं कुंकू लावलं तरीही चालणार आहे, पण कलावा आणण्याचा जरूर प्रयत्न करावा. अगदीच वेळेवर हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या साध्या कापसाला कुंकू लावून तशा प्रकारचा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता. नंबर 9, त्यानंतर तुमची जी काही रोजची देवपूजा आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि तुमच्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावर अभिषेक घालायचा आहे. आता अभिषेक कसा घालायचा तर बघा, त्या श्रीयंत्राला पंचामृताने किंवा दुधाने आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने अशा प्रकारे अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालत असताना लक्ष्मी मातेचा जो तुम्हाला मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा आणि अशा प्रकारे श्रीयंत्राला अभिषेक घालून झाल्यानंतर ते परत श्रीयंत्र आपल्याला स्वच्छ पाण्याने स्वच्छ करायचं आणि पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवायचं. प्लेटमध्ये ठेवल्यानंतर त्याची छानपैकी पूजा करायची, हळदी कुंकू अर्पण करायचं, फूल असेल तर फूल अर्पण करायचं, धूप दीप अगरबत्ती सगळं काही त्या श्रीयंत्राला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं. कुंकुमार्चन करताना 16 वेळेस आपल्याला श्रीसूक्त म्हणायचं आहे. जर 16 वेळेस श्रीसूक्त म्हणणं शक्य नसेल तर 1 वेळेस म्हणा. त्यानंतर 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा, 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आणि 16 वेळेस कुबेर मंत्र म्हणायचा असतो आणि एकदा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं असतं. या सेवा तुम्ही तुमच्या श्रीयंत्रावर करून बघा. निश्चितच आर्थिक अडचणी सुटण्यासाठी तुम्हाला 100% मदत मिळणार आहे. बघा, जेव्हा आपण लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांची एकत्रितरित्या सेवा करतो ना, तेव्हा आपल्या संसाराला त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी, सांसारिक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते. त्यामुळे श्रीयंत्राची जर ही सेवा केली तरी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि त्यामुळे ही सेवा तुम्ही आवर्जून करून बघा. त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं देखील या दिवशी पठण करायचं आहे किंवा तुम्ही जर वाचता येत नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता. नंबर 10, त्यानंतर सगळी पूजा तुमची झाली म्हणजे सगळी पूजाविधी करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवांसाठी नैवेद्य ठेवायचा आहे. नैवेद्य दाखवत असताना शक्यतो सफेद रंगाची मिठाई ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा पिवळ्या रंगाची मिठाई ठेवण्याचा प्रयत्न करावा. आता मिठाई बाजारातून आणायलाच हवी असं काही नाही. तुम्ही सफेद रंगाची घरामध्ये आपण खीर देखील बनवू शकतो किंवा बेसनाचे लाडू देखील बनवू शकतो. यापैकी तुम्ही काही नैवेद्य बनवू शकता आणि देव म्हटलं तर आपण त्यांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही ते प्रसन्न होत असतात. पण मग अशा काही तिथींना जर आपण वेगळा नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला देखील एक प्रकारचं समाधान लाभत असतं आणि कुठेतरी आपल्याला देखील ते प्रसन्न वाटत असतं. तर म्हणून नक्कीच या गोष्टींचा समावेश उद्याच्या दिवशी करावा आणि लक्ष्मी माता, भगवान विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. नंबर 11, त्यानंतर गुरुवार म्हटलं तर तुळशीला आपण थोडंसं कच्चं दूध अर्पण करत असतो. बघा, आर्थिक अडचण सुटण्यासाठी जर दर गुरुवारी तुळशी मातेला थोडंसं कच्चं दूध अर्पण केलं तर आपल्या समस्या सुटण्यासाठी मदत होत असते. आता तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील 11 वेळेस का होईना कमीत कमी म्हणायचा आहे. आता तुळशीला गुरुवारी हळद देखील अर्पण केली जाते, पण
हळदीच्या बाबतीत सांगायचं झालं तर बघा, आजकाल बाजारामध्ये सगळं काही डुप्लिकेट मिळत आहे. त्यामुळे जर समजा तुमची हळद नॅचरल नसेल किंवा त्यामध्ये जर काही केमिकल मिक्स केलेलं असेल, तर त्यामुळे तुमची तुळस सुकू शकते किंवा तुळशीला काही हानी पोचू शकते. जर तुम्हाला खात्री नसेल तुमच्या हळदीबाबतीत, तर तुळशीला हळद अर्पण करू नका. पण जर तुम्ही घरी हळद बनवलेली असेल, तुम्हाला खात्री असेल, तर नक्कीच तुळशी मातेला गुरुवारच्या दिवशी हळद अर्पण केली तर याने देखील भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होत असतात. तसेच तुळशीच्या बाबतीत सांगायचं झालं तर कुंकू देखील आजकाल बाजारामध्ये नॅचरल मिळत नाही. जर तुम्हाला कुंकू घ्यायचं असेल तर ते हळदीचंच कुंकू घ्या, जेणेकरून त्यामध्ये काहीही केमिकल कलर वगैरे मिक्स नसतो आणि त्यामुळे देखील आपली तुळस सुकणार नाही. आता बऱ्याच जणांचा हाही प्रश्न असतो की मुलांचा विवाह ठरत नाही. काही जणांच्या नोकरीचा देखील प्रश्न आहे की कुठली एखादी समस्या असेल आपल्या जीवनातील, आपल्याला वाटत असेल की याचं लवकरात लवकर निवारण व्हावं, तर आपण गुरुपुष्यामृत योगावरती स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण गुरुपुष्यामृत योगावरती अवश्य करावं. एकूण 21 अध्याय आहेत. जर आपण या 21 अध्यायाचं वाचन गुरुपुष्यामृत योगावरती 18 जून रोजी सकाळी अवश्य करावं. संकल्प करून करा. आपला जो प्रश्न असेल तो महाराजांना बोलून दाखवायचा आणि त्यासाठी मी हे पारायण करत आहे, माझ्याकडून ही सेवा करून घ्या, अशी पद्धतीने संकल्प करा आणि एक पाठ स्वामी चरित्राचा करा किंवा तुम्ही या दिवसापासून गुरुचरित्र पारायणाला देखील सुरुवात ही नक्कीच करू शकता. तर अशा प्रकारे आपला गुरुपुष्यामृत योगावरती काय सेवा करायची, काय उपाय करायचे आहे हे सविस्तरपणे सांगितलं आहे. तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.